जळगावच्या विधान परिषदेची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आलेली आहे आणि या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून शरद तायडे हे उमेदवारी करणार आहे आणि पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म देखील मिळालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण भाऊ आहेत, तर दुसरीकडे शरद तायडे हे स्वतः उमेदवार देखील आपल्यासोबत। भाऊ, काय सांगणार, महाविकास आघाडीमध्ये आपल्याला ही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळालेली आहे, सत्ताधाऱ्यांचं मोठं आव्हान आपल्या समोर आहे, काय सांगणार? नाही, आता आपण जर बघितलं असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची देखील मोठी ताकद या ठिकाणी आहे। त्यामध्ये काही अपक्ष नगरसेवकांचा देखील आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा आहे। आमचा संपर्क त्यांच्याशी या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चितच निवडणुका म्हटल्या की या सर्व गोष्टी या ठिकाणी जोडणे, मतदारांपर्यंत पोहोचणे, तयारी करणे, या सर्व गोष्टी या साहजिकतेने चालूच असतात। त्या पद्धतीने आमची देखील या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे आणि आव्हान वगैरे आम्हाला काही वाटत नाही। कारण जर आपण पाहिलं असेल तर मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील या ठिकाणी कशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांकडून बळाचा गैरवापर करण्यात आला, कशा पद्धतीने आमचे निवडून आलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी पराभूत घोषित केलं गेलं आणि आम्हाला या सर्व गोष्टींची या ठिकाणी आता सत्ताधाऱ्यांच्या अशा वागणुकीची आम्हाला या ठिकाणी सवय झालेली आहे। परंतु निश्चितच त्यांच्यासमोर आमचं महाविकास आघाडीचं हे आव्हान या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीत राहणार आहे। हो, आपल्या पक्षाचा जो आहे तो उमेदवार देखील या ठिकाणी निश्चित झालेला आहे, एबी फॉर्म देखील आपल्याला पक्षाकडून मिळालेला आहे। कोण उमेदवार असणार आहे आणि कधी आपला अर्ज दाखल केला जाणार आहे? या ठिकाणी आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब, या जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शरद शामराव तायडे आमचे जळगाव शहराचे महानगर प्रमुख या ठिकाणी पक्षाचे आहेत, त्यांची उमेदवारी या ठिकाणी काल पक्षाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। सर्व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी या ठिकाणी आमचं बोलणं चाललंय। आता आम्ही त्यांची भेट पण घेणार आहे, सर्वांची प्रत्येक नगरसेवकाशी जाऊन आम्ही भेटणार आहोत। येणाऱ्या का आता या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वांशी त्याविषयीची चर्चा देखील करणार आहोत। भाऊ, काय सांगणार, पक्षाकडून जे आहे आपल्याला विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे, पक्षाने आपल्याला विश्वास दाखवलेला आहे, एबी फॉर्म देखील दिलेला आहे। सगळ्यात प्रथम तर मी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं मी आभार मानतो की त्यांनी मला ही उमेदवारी जाहीर केली, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा त्यांचा आभार मानतो। भाऊ, सत्ताधाऱ्यांचं मोठं आव्हान आहे, आपलं पक्षीय बलाबल कमी आहे, काय मोठं आव्हान वाटतंय? आव्हान काहीच नाही आहे, ते आम्ही तुम्हाला ते करून दाखवू। आव्हान हा विषय नाहीच आहे। बाकी लोक संपर्कात आहेत? सगळे लोक संपर्कात आहे, बरेचसे लोक, सगळे म्हटल्यापेक्षा बरेचसे लोक संपर्कात आहे। कालपासून जे सत्ताधारी गटातले देखील भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे बरेचसे नगरसेवक आमच्या संपर्कात आहे, त्यांच्याशी संपर्क चालू आहे। बऱ्याच नगरसेवकांशी आमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे, बऱ्याच जणांशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि निश्चितच हे एक सुप्त लाट या ठिकाणी जळगाव शहरामध्ये, जळगाव जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळेल। हो, असं पण बोललं जात आहे की आपली उमेदवारी शेवटपर्यंत कायम राहील की नाही अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत, माघार होईल असं पण सांगितलं जाते। याच वल्गना सत्ताधारी गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत करत होते, मागच्या विधानसभेला करत होते, परंतु आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी शिवसेनेने ज्या वेळी उमेदवारी केली आहे त्यावेळी या ठिकाणची निवडणूक ही अतिशय चुरशीची आणि सत्ताधाऱ्यांना आव्हानात्मक झालेली आहे। त्याच पद्धतीची ही निवडणूक देखील जळगाव जिल्ह्याची महाराष्ट्रातली पाहण्यासारखी राहील। तर अशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांमधले पण अगदी बरेचसे नगरसेवक जे आहेत ते आमच्या संपर्कात आहे आणि ही सुप्त लाट आहे, त्यामुळे आमच्यासमोर कुठलंही आव्हान नाही। जळगावची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहण्यासारखी असेल आणि आम्ही दाखवून देऊ असा विश्वास या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच उमेदवार जे आहेत शरद तायडे यांनी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।